आज बर्थडे जो चेहराच नाही दिसत आहे का? चेहरा दिसला पाहिजे लांबून तसे नाचत. ये कपडे दिसत आहेत व्हिडिओ मध्ये. नाही कपड्यांचं स्टँड दिसतोय त्यामुळे नको. लवकर ये. हा वाव मस्त. बस माझा तो वाला व्हिडिओ पण हे रितिकाने बनवलाय. ती सांगते मला व्हिडिओ मध्ये दाखव आत्या म्हणून मी दाखवते. रितिकाने रिटर्न गिफ्ट देणार आहे तिच्या फ्रेंडला बर्थडेचं. तर तिने स्वतः ते एक काढून ठेवलंय बाजूला. ते तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते. तर खूप छान आहे, युजफुल आहे एकदम. दाखवते. आई जरा 1 मिनिट इकडे आहे ग. हे जरा काढून दाखव. ह्याच्यामध्ये काही पण पिऊ शकतो आपण. मिल्कशेक वगैरे काही, दूध पिऊ शकतात रोज मुलं. आणि ते काचेची स्ट्रॉ आहे आणि काचेची स्ट्रॉ आहे. खूप सुंदर गिफ्ट दिलं नाही ना तिने, रिटर्न गिफ्ट. खूप भारी आहे. तिने स्वतः ठेवलंय हे साईडला. कार्तिक पौर्णिमेचा रितिकाचा बर्थडे आहे, म्हणजे वाढदिवस आहे. तर त्यामुळे कार्तिक पौर्णिमा होती ना, त्या दिवशी पण आम्ही सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं होतं. आणि 6 नोव्हेंबर तारखेनुसार तिचा बर्थडे आहे. तर 6 नोव्हेंबर दिवशी पण सगळ्यांनी औक्षण केलं होतं. तर कार्तिक पौर्णिमेचा जन्म आहे. तर खूप चांगलं असतं पौर्णिमेचा जन्म असलेला, कारण चंद्र सगळ्या कलांनी पूर्ण प्रकाशित असतो ना, त्यामुळं लक्ष्मीनारायण जास्त प्रसन्न असतात पौर्णिमेचं. तुम्हाला माहितीच असेल महत्त्व. तर आमच्या घरातले सगळेच आनंदी होते तिचा कार्तिक पौर्णिमेचा जन्म झाला त्या टायमाला. तर सगळ्यांना हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त, आम्ही पण मस्त. तर हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या भाचीचा आहे, लहान भाऊ आहे माझा, त्याची मुलगी रितिका आहे, तिचा बर्थडेचा हा व्हिडिओ आहे. तर फर्स्ट पार्ट तुम्ही बघितलाच असेल. आणि ज्यांनी कोणी हा सेकंड पार्ट पहिल्यांदाच बघत असतील तर त्यांच्यासाठी मी सांगते की रितिका माझी भाची आहे. तर हा व्हिडिओ खूपच छान आहे, एकदम स्पेशल व्हिडिओ आहे. 6 नोव्हेंबर आमच्यासाठी खूपच एकदम लकी दिवस आहे, कारण त्या दिवशी आम्हाला भाची मिळाली. आम्हाला एकच भाची आहे आणि त्यामुळे आम्ही सगळेजण घरातले खूप खूप आनंदी होतो, कारण आमच्या घरात पहिल्यांदाच मुलगीचं पदार्पण झालेलं आहे ते रितिकाच्या चरणांनी. आणि रितिका खूप गोड मुलगी आहे. तसे तर सगळेच लहान मुलं गोडच असतात, पण आपण ज्या मुलांच्या सहवासात राहतो त्याच मुलांचा आपण जास्त बोलतो ना, मग म्हणून मी रितिकाबद्दल बोलते. रितिका खूपच गोड मुलगी आणि गोड भाची आहे आमची. तर तिनं आजी आजोबांजवळ सुद्धा बोलताना किंवा सगळ्यांजवळच बोलताना रिस्पेक्ट देऊनच बोलते. तिला खूप छान संस्कार केले तिच्या आई वडिलांनी. आणि तिचा बर्थडे होता ना, तर पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला दिसलं असेल ती किती खुश होती ना, तिचा वाढदिवस होता त्यामुळं खूपच आनंदी होती. त्यामुळं ना मी गपचुपीत खरं शूटिंग केल्यानंतर मग तिला माहीत पडल्यानंतर थोडंसं तिने ते हे दाखव ते दाखव बोलली, पण आधी तर मी गपचुपीतच केलं होतं. तर आता हे तुम्हाला मॅकडॉनल्ड्समध्ये तिचा वाढदिवस केला. हे तुम्हाला काय काय मुलांनी ना डान्स केलेले आहेत, तर खूप छान डान्स केलेत आणि काही गेम पण खेळलेले आहेत. खूप मजा केली आणि तशी मुलांनी. 2:30चा टायमिंग होता, पण आम्ही ना खूप वेळ राहिलो, कारण आमच्या नंतर ना दुसरं कोणाचं वाढदिवस नव्हता, त्यामुळं आम्हाला जास्त वेळ टाईम राहायला मिळाला तिथं. तसं तर 2-2.5 तासातच रिकामं करून द्यायला लागतं जर पाठून कोणाचं असलं तर. तर आधी मुलं आल्यानंतर ना सगळ्यांनी आपापली नावं सांगित. ते तिथं मॅनेजमेंट करणारे दादा असतात ना, ते सगळं मॅनेज करतात सगळ्या गोष्टी. आणि हा डान्स आहे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं नाव काय हाय. माझं एवढा काही चांगलं नाही, पण मी तुम्हाला एक गाणं सांगण्याचा प्रयत्न केला छोटासा, कारण खूप छान छान गाणी होती. लहान मुलं नाचतील अशीच गाणी त्यांनी लावली होती. तर खूपच भारी होतं. मला तर मी सारखी बोलते, त्यामुळं आम्ही जेवढा आनंद घेतला तसाच आनंद तुम्हाला पण मिळावा बघताना, व्हिडिओ बघताना, म्हणून मी हा तुम्हाला शेअर करते हा व्हिडिओ. आणि सगळ्यांनी साड्याच नेसल्या होत्या, म्हणजे एकसारख्या असल्यावर खूप छान दिसतं ना. तर हे ब्ल्यू आणि पिंक कलरचे बसतात ना तुम्हाला, तर ते
दोघी माय लेकींची हे होतं ते म्हणजे दोघींची अशी जोडी माय लेकींची. जसं तिच्या आईची गुलाबी कलरची साडी होती आणि ऋतिकाचा ब्ल्यू कलरचा ड्रेस होता, त्यामुळे बलूनचे कलर तसे सिलेक्ट केलेले आहेत. तर खूप छान वाटत होतं बघताना. ती आयडिया तर तिच्या ऋतिकाच्या मम्मीचीच आहे की ऋतिकाचा ड्रेस आणि तिची साडीचं बलून्स कलर कॉम्बिनेशन असलं पाहिजे. तर खूप छान दिसत होतं बघा. तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसत असं खूप छान बघायला. आणि हे इकडं ऋतिकाचे मामा मामी आहेत. भारी वाटत होतं कारण का लहान मुलं आहेत ना, ते फक्त लहान मुलांनाच इन्व्हाइट केलं होतं. आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं असतं तुम्हाला. तिच्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत आणि त्यांच्या सोसायटीमधले काही मुलं आहेत, काही म्हणजे सोसायटीमधले फक्त वर्गातल्या ठराविकच मैत्रिणींना तिने बोलवलं, जे जास्त जवळचे आहेत ना त्यांनाच इन्व्हाइट केलंय तिने. तर बड्डेला सगळेच आले होते, कोण आलं नाही असं नाही. तुम्हाला बड्डेचं आमंत्रण आलंय आणि कोण मुलं जाणार नाहीत असं होतच नाही, कारण ते खूप हौसेने जातात. आमंत्रण आल्यानंतर अगदी बड्डे आहे हे माहीत असल्यावर त्या आधी उड्या मारायला सुरुवात करतात. दिवसभर नाचत लावून राहतात की बड्डेला जायचंय बड्डेला जायचंय. त्यामुळे सगळे मुलं आले होते आणि त्यांचे पालक नव्हते, कारण पालक त्यांना इव्हनिंगला होता ना, 6च्या टायमाला बड्डे होता. तरी 6च्या नंतरच चालू झालं. 6 वाजता आम्ही गेलो, पण इव्हनिंगचाच होता तो. त्यामुळे जास्त छान वाटत होतं. सगळ्या मुलांना पालकांनी आणून सोडलं होतं आणि नंतर मग पार्टी झाली. मग त्यांना मेसेज केले घेऊन जाण्यासाठी. मग ते त्यांनी आपापली मुलं घेऊन गेले. तर आमच्या घरातले होते माणसं आणि हे मुलं होते, त्यामुळे आम्ही फक्त बघायचंच काम केलं, बाकी काय नाही. बाकी सगळं ऋतिका आणि तिचे हे सगळे मुलं एकत्र मजा करण्यातच एवढे गुंग झाले होते, एवढे गुंग की ते सगळंच विसरून गेले होते आणि त्यांच्यासोबत आम्ही पण विसरून गेलो होतो. आम्ही पण त्यांच्यासारखे लहान झालो होतो. तर काय छोटे मुलं होते, तुम्हाला दिसत असेल ही छोटी मुलगी आहे ती. तर ती आता आई वडील असल्यावर कसे मुलांची काळजी घेतात ना, जरा लहान मुलं असल्यावर थोडं त्यांना इकडे तिकडे त्यांच्याकडे बघावंच लागतं. मग त्यांची बहीण किंवा भाऊ असतात, ते त्यांच्यासोबत असतात, तेव्हा त्यांची काळजी घेतात. त्यामुळे ते बघायला सुद्धा आम्हाला सगळ्यांना मजा वाटत होती की लहान बहीण भाऊ असल्यावर कसे मोठे बहीण भाऊ असलेले कशी काळजी घेतात ना. खूप छान वाटतं ते सुद्धा बघायला. आणि नंतर जे मुलं होते ना, त्यांना मध्ये मध्ये कोणाला भूक लागली तर जादा कॅडबऱ्या पण आणून ठेवल्या होत्या आणि कोण गेम जिंकल त्यांना पेन दिले. तर थोड्या कॅडबरी जास्तीच्या आणल्या होत्या वहिनीने. तर काही ऋतिकाच्या मैत्रिणी आहेत किंवा जे छोटे मुलं आहेत, ते जे कोणी आहेत ते माझ्या काय ओळखीचे नाहीत म्हणा. 1-2च मुलं फक्त ओळखीचे आहेत. तर त्यांना भूक लागली की ते कॅडबरी मागायचे ना, तर ते मग लगेच द्यायचे. त्यामुळे सारखे म्हणायचे आम्हाला कॅडबरी पाहिजे, आम्हाला कॅडबरी पाहिजे. आणि हा संगीत खुर्चीचा गेम आहे ना, तो जास्त इंटरेस्टिंग झाला कारण का मजा आली त्याच्यामध्ये. तर कारण त्या खुर्च्या गोल होत्या ना, खुर्चीचं आपण जनरली खुर्चीचं तोंड असतं ना, पाठी टेकायची बाजू असते, तशी ह्या स्टूलला टेकायची बाजू नव्हती. त्यामुळे ना त्यांना एक अशी दिशा ठरवून दिली होती की ह्या दिशेला तोंड करून बसायचं, मग तो विनर असणार. पण लास्टमध्ये काय झालं, ते दोघे जण राहिले होते, तर ती एक मुलगी होती ना, तिच्या लक्षात नाही आलं की इकडे तोंड करून बसायचं आहे, तर ती दुसऱ्या दिशेला तोंड करून बसली. त्यामुळे तिला काही नंबर नाही मिळाला. मग तो दुसरा एक मुलगा होता त्यांच्या बिल्डिंगमधला, तो तिथं जवळच होता, मग त्याने लगेच बसून घेतलं. त्यामुळे तो विनर ठरला. आणि जे विनर ठरलेत ना, त्यांना पेन आणि कॅडबरी दिलेली आहे. जे मोठे आहेत ना त्यांच्या हस्ते दिले, माझे वडील वगैरे. आणि हे संगीत खुर्ची वगैरे खेळताना लय ठुमका मारत पोरं खेळत होते, त्यामुळे मजा वाटत होती खरं. म्युझिकवरनं खरं जास्त मजा वाटतेच तशी. पण आता हे म्युझिक मी बंद करून ठेवलंय, कारण यूट्यूब जरी म्युझिक ऐकायला आलं की पूर्ण व्हिडिओला कॉपीराईट देतं. कॉपीराईट आलं की पूर्ण प्रॉब्लेम होतो, व्हिडिओ डिलीट करायला लागतो, परत एडिट करायला लागतो. म्हणून जरा काळजी घेऊनच करावं लागतं. मग म्युझिक मी ठेवलंच नाही, पूर्ण म्यूट करून ठेवलंय. नाहीतर म्युझिकवर जर तुम्हाला बघायला मिळालं असतं ना व्हिडिओ, तर जास्त मजा वाटली असती. आता माझं ऐकून तुम्हाला काही जास्त मजा नाही वाटणार, पण व्हिडिओ बघून वाटेलच नक्की मजा. हे छोटे छोटे मुलं आहेत ना, खरं त्यांना बघून आपलं पण बालपण आठवतं.
मग असं वाटतं की अरे आपल्याला लहानपणी असंच पाहिजे होतं, पण जे काय होतं ते पण आपल्या बालपणी छानच होतं. तुम्हाला आता दिसेल हे बघा लास्टमध्ये संगीत खुर्चीमध्ये आता दोघेच राहिलेले आहेत. आता त्यांना सांगितलं होतं तिकडं तोंड करून बसायला सांगितलं होतं आणि ही छोटी मुलगी आहे ना तिकडे तोंड करून बसली होती. आता दिसेलच व्हिडिओमध्ये तुम्हाला. आणि त्यांनी जेवायला सुद्धा असं म्हणजे रात्रीचा जो डिनर होता ना तो सगळ्या मुलांच्या आवडीचंच ठेवलं होतं. बर्गर वगैरे ते बटाट्याचे असतात ना फ्रेंच फ्राईज काहीतरी, आता मला त्याचं एवढं नाव पण नाही येत आहे. माझं एवढं खाण्यात नसतं तसलं काय गोष्टी, म्हणजे मला आवडतच नाहीत, पण आता सगळं आवडायला लागलंय मुलांच्या नादानी. आणि मिल्कशेक होता ओरिओचा आणि मोठ्यांना दुसरा स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक होता. पण खूप छान होतं, सगळंच भारी होतं आणि सगळं हायजीनच्या गोष्टी सगळ्या पाळल्या होत्या तिथं मॅकडॉनल्ड्समध्ये. ते जे होते ना मॅनेजमेंट करणारे, एक छोटी मुलगी होती, ते सगळे डिस्पोजल कॅप वगैरे घालूनच होते, कारण का खाण्याचं पण नंतर खाणं पण होतं ना मुलांचं, सगळ्यांचंच खाणं होतं, त्यामुळं त्यांनी हेअरला डिस्पोजल कॅप लावलेलीच होती. हायजीनच्या गोष्टी सगळ्या पाळलेल्या होत्या, सगळीकडे क्लिनिंग होतं. आणि आता हे ज्यांना 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 गिफ्ट मिळाले त्यांना गिफ्ट देतात सगळेजण. आणि गिफ्ट की कसंही असू देत सगळ्यांना पेनच दिलेत, कारण उपयोगी वस्तू दिले शाळेमध्ये त्यांना उपयोग होईल ना म्हणून. आता हे सगळं गेम वगैरे खेळून झालं, नाचून झालं, दंगामस्ती करून झाली, सगळं एकदम मनसोक्त मजा घेऊन झाली. आणि रितिकाला पण जास्त मजा वाटली, कारण तिला असंच पाहिजे होतं. तर आता केक कापतात सगळेजण, हॅपी बर्थडे डिअर रितिका असं बोलून सगळे टाळ्या वाजवत होते. तुम्ही पण तिला व्हिडिओ मार्फत आशीर्वाद द्या, तिला आता सुखाचं आनंदाचं जीवन जगायला लाभू देत, सौख्य लाभू देत. तर केक असे 2 प्रकारचे मागवले होते. एक पायनॅपलचा आईस्क्रीम केक होता आणि एक चॉकलेटचा कॅडबरीचा केक होता. तर तो रितिकाला आवडतो म्हणून तिच्या आवडीचा एक केक होता. आणि एक आमच्या घरातले कोण मोठे खात नाहीत ना, मग मोठ्यांना पण आनंद पाहिजे ना केक खाण्याचा, म्हणून त्यांच्यासाठी दुसरा तो येल्लोवाला आहे ना तो पायनॅपलचा ऑर्डर केला होता. आता ती केक कट करते. तर तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असू देत तिला व्हिडिओ मार्फत. तिची मम्मी तिला ना केक भरवते आता. हे माझे आई वडील आहेत, ही माझी बहीण आहे. आणि आधी तर तुम्हाला सांगितलंय मी, तिचे मामा मामी पण दाखवलेत आधी. आणि मुलांची एवढी गडबड होती ना की रितिकाला केक भरवायचा आणि स्वतः पण खायचा नंतर. त्यांची लयच गडबड चालली होती माहिती आहे का, कारण सगळ्याच मुलांना केक आवडतो ना म्हणून. एवढी गोड गोड मुलं बघितल्यावर ना असं वाटतं की देव किती मोठा कलाकार आहे ना. काही लोक ना देवाला मानत नाहीत, पण खरं देवाला माना. प्रत्येक माणसामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये देवच आहे. हे रितिकाचे पप्पा म्हणजे माझा भाऊ आहे, तो पण केक भरवतो. तो तर खुश होता. ही रितिकाची आजी तिला गिफ्ट देते, तिने पाकिटच दिलंय. रितिकाला ना असे गेम्स वगैरे पाहिजे होते, पण आता काय गडबडीत काय आणायला जमलं नाही, त्यामुळे आईने पाकिट दिलंय तिला. तिला ड्रेस घ्यायचा होता खरं, पण तिची रितिकाची मम्मी म्हटली ड्रेस खूप झाले, त्यामुळं ड्रेस नको दुसरं काहीतरी द्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला बाय, टेक केअर.